शांत आहेत, हवामान कशात शांत आहे. बरेच जुने लोक जे असे हलायचे, चित्र हल्लं की असे हलायचे. म्हणजे मला शंका आहे की जुन्या लोकांच्या मुंड्या जे हलत होत्या त्याचं ते कारण असावं, चित्र ऍडजस्ट करण्यासाठी ते असे हलत असावं. चॅनल ते सरकारी सह्याद्री एकच चॅनल, रिमोट नाही, काय नाही, बदलायचं कारण नाही. रामायण महाभारत मालिका असली की आठवडाभरातून ज्याच्या घरी टीव्ही आहे तिथं प्रचंड गर्दी व्हायची, गाव सामसूम व्हायचं. आणि सगळे पाहणारे त्या घरामध्ये टीव्ही समोर बसलेले, दरवाजामध्ये एक उभा, वर मालदावर एक जण बांबू घेऊन उभा. चित्र हलायला लागलं की प्रेक्षक या दरवाजातल्याला सांगायचे, त्याला सांग ऍडजस्ट कर, फिरव फिरव. ते दरवाजातलं त्याला सांगायचे, बांबू घे, फिरव ते फिरव. ते बिचारं त्या काड्या हळूहळू हळूहळू फिरवायचं, चित्र स्थिर व्हायचं. तोपर्यंत मालिका संपलेली असायची. मग वरचा म्हणायचा पुढचा भाग मी पाहणार, पुढच्या आठवड्यात तू वर व्हायचं. म्हणजे सलग भाग सुद्धा पाहता येत नव्हते. पण टीव्ही जरी कृष्ण धवल असला तरी त्यातून मिळणारा आनंद मात्र हा रंगीत होता, समाधानाचा होता, म्हणून लोक खुश होते. पण आता विज्ञान इतकं वाढलंय, तुम्हाला सांगतो, रिमोट आले. आता नवीन मुलांना काय विचारू नका, काय काय त्यांच्या पदरी पडले. भयंकर रिमोट आले, टीव्ही आला, आता LED आले, LCD आले, पुढं अजून काय काय येईल. काल परवा मी पेपरात एक बातमी वाचली, टीव्हीचं एक नवीन मॉडेल आता येतंय, रिमोटची गरज नाही, पाहणाऱ्याने डोळे मिटले की ते आपोआप बंद होणार, काहीतरी सेन्सर वगैरे असं. आता मला शंका आहे, काय पाहणाऱ्यानं जर कायमचे डोळे मिटले तर त्या मॉडेलचं काय करायचं, ते त्याच्याबरोबरच पाठवायचं, परत आणायची काहीतरी सोय असेल, कारण हे नवीन विज्ञान आहे. आणि हे विज्ञान इतकं इतकं वाढत गेलं की आता मोबाईल आहे. मोबाईल वाईट नाही, मोबाईलचा उपयोग आपण कसा करतो त्यावर सगळं अवलंबून आहे. पण आता तुम्ही पहा, लहान मुलांपासून आमच्या वृद्ध माणसांपर्यंत मोबाईल शिवाय आम्हाला अजिबात करमत नाही, कोणी त्याला नाकारणार नाही. तुम्ही जुनं घर आठवा, आमच्या जुन्या आजोबांना विचारा कसं होतं जुनं घर. आई वडील मुलगा मुलगी त्या घरामध्ये जर असतील तर वडील उठल्याबरोबर पटकन स्नान करायचे, देवपूजेला बसायचे. आई पटकन स्नान करायची, तुळशी वृंदावनासमोर उभी राहायची, तुळशीला पाणी घालायची. त्या घरातली तरुण मुलगी त्या घराचं अंगण झाडायची, अंगण सारवायची. आणि त्या घरातला तरुण मुलगा व्यायाम करायचा. हे पूर्वीच्या घरातलं चित्र होतं. आता तुम्ही मला सांगा, पहाटे उठल्याबरोबर आपण काय करतो? पटकन सगळे मोबाईल घेतात, व्हॉट्सअप सुरू करतात. का? जगाची काळजी. मी झोपल्यावर जगाचं काय झालं असेल. आता तू झोपला तिथंच जग शांत झालं, कशाला तुझा तेवढा वैताग होता जगाला. पण आपण पटकन व्हॉट्सअप सुरू करतो. व्हॉट्सअप सुरू केल्याबरोबर लगेच पहाटे एखादा फोटो येतो, रात्री हे गेले. मग काय करायचं? ओळख असो नाही तर नसो, भावपूर्ण श्रद्धांजली 4-5 फुलं टाकून द्यायची. आता आपल्याकडे फुलं फुकटच आहेत, 10-12 टाका, काय फरक पडत. त्याच्या खाली लगेच दुसरा एखादा फोटो येतो, आज यांचा वाढदिवस आहे. म्हणजे यांचा वाढदिवस, यांचा जन्म झाला म्हणजे जगावर किती मोठे उपकार झाले. मग वरचेच फुलं यांना खाली टाकून द्यायचे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. फुलं सुद्धा बदलायचे नाही. असे संवेदनाहीन आम्ही झालो. पहाट आमची अशी सुरू होते, माणूस त्या आभासी जगात नुसता वावरत राहतो. हो, पूर्वी वडील घरी आले तर 5-6 वाजता लहान पोरगं धावत जायचं. बाबा आले, बाबा आले, बाबा त्याला पटकन उचलून घ्यायचे, पटापट त्या पोराचे मुके घ्यायची. आई पाहत राहायची, बाप लेकाची दिवसभर भेट नाही. आताही दृश्य बदललं असं नाही. पप्पा येतात, मुलगा धावत जातो. पप्पा आले, पप्पा आले, पप्पा त्याला उचलून घेतात. हा त्यांच्या खिशातला मोबाईल घेऊन पळून जातो. म्हणजे आता ज्या बापाच्या खिशात मोबाईल नाही त्याच्याकडे मुलगा येईल की नाही याचा सुद्धा भरोसा राहिला नाही. आणि हे दिवस कोणी आणले? ते आम्ही आणले. म्हणून हे दिवस बदलले पाहिजे, आम्ही ते बदलत नाही. अहो, लोक इतके वेडे झाले. एक माणूस व्हॉट्सअप खेळता खेळता चुकून शेजाऱ्याच्याच घरात गेला, त्याच्या लक्षातच आलं नाही. आता ते शेजारच्या आमच्या ताई टीव्ही पाहत होते, सिरियल. आता हे जाऊन बसले सोफ्यावर. आता त्या ताईला वाटलं आले असते आपले, हे कुठे जाते? सिरियल मधलं पात्र महत्वाचं आहे, ते चुकलं तर अच्छा हे कुठे जाणार? 2-3 दिवस फिरतील, पुन्हा इथे येऊन सोफ्यावर बसतील. त्यांनी लक्षच दिलं नाही, हे बसलं आपलं व्हॉट्सअप खेळत. त्या घराचे खरे मालक आले फेसबुक खेळत. आणि त्यांनी यांना पाहिलं आणि दचकून ते मोठ्यानं ओरडले, सॉरी मी चुकून तुमच्या घरात. आता अशा गमती विनोदाच्या पलीकडच्या सुरू झालेल्या आहेत, तरी आम्ही भानावर येत नाहीत. आमचे व्हॉट्सअप आहेत, फेसबुक आहेत. अहो, माणसं तोंडाला फेस येऊस तर फेसबुक खेळतात. आणि जगाची काळजी आहे आम्हाला, जागतिक काळजी आहे फेसबुकमुळे. तुम्हाला एक गंमत सांगतो आमच्या ताईंना, तुम्ही घरी गेल्यावर काय करा, तुमचा फोटो टाका फेसबुकवर, ज्याच्याकडे फेसबुक आहे ज्याच्याकडे त्यांनी, आणि खाली फक्त एवढंच लिहा, मला सर्दी झाली. गंमत पहा काय होतं. तुमचा फोटो खाली लिहा, मला सर्दी झाली. अहो, ओळखीचे अनोळखी लोकांचे हजारो कमेंट्स तुम्हाला येतील खाली. मॅडम अमुक गोळी घ्या, मॅडम याची वाफ घ्या, त्याचा काढा प्या, याचं औषध घ्या.
आणि घरात बायको शिंकत फिरते, हा तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. तिला एखादी गोळी आणून दे ना. कोण कुठल्या फेसबुकवरच्या बाई त्यांना सल्ले, मॅडम आऊट करा, तुझ्या बायकोला सर्दी झाली, तिला गोळी आणून दे. आम्हाला जवळच्या सुखाचं काही घेणं नाही, आम्हाला जागतिक चिंतेची सवय आहे. आमच्या तरुणांची सख्खी बहीण लग्नाची आहे, त्याला चिंता नाही. ऐश्वर्या रायचं लग्न झालं, याला फार दुःख झालं. त्या दिवशी या देशातले निम्मे तरुण जेवलेच नाही आणि निम्म्यांनी अभिषेक केला इतका संसार सुखाचा हो. आता ती त्याच्याशी नाही तर तुझ्याशी लग्न करणार होती का नाही? मग जे आपल्यापर्यंत येत नाही त्याचं दुःख तू बाळगतो कशाला? पण आम्ही ते बाळगतो. आणि या व्हॉट्सअपमुळे संस्कृती सुद्धा इतकी बिघडत चालली, तुम्हाला सांगतो. व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, आता ते इंस्टाग्राम आहे. आता ते इंस्टाग्राम म्हणजे ते पालक नसलेलं वधूवर सूचक मंडळच आहे, पालकांची गरज नाही. मग ज्या राज्यामध्ये लग्न करायला मुलांना मुली मिळत नाही, राजस्थान सारखं राज्य आहे, हरियाणा सारखं राज्य आहे, तिथले मुलं काय करतात? आमच्या महाराष्ट्रातल्या मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, त्यावर खोटं लिहितात, मी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, प्राध्यापक आहे, अमुक आहे, उद्योगपती आहे. आमच्या मुली ते पाहतात, त्यांना वाटतं कर्तबगार तरुण आहे, त्या फसतात, चॅटिंग सुरू होते. आणि मग आई वडिलांना न सांगता की मुलगी त्या परराज्यात पळून जाते. आणि तिथं गेल्यावर तिला समजतं यानं प्रोफाईलवर जे लिहिलंय डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, उद्योगपती, हा काही नाही, हा मवाली आहे, हा गँगस्टर आहे. ती मुलगी उद्ध्वस्त होते आणि परत आई वडिलांकडे येते. या वर्षामध्ये अशा 200च्या वर केसेस महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत. मग आमच्या ताईंना मी विनंती करतो, असं करू नका. अहो, त्या आभासी गोष्टीवर विश्वास ठेवू नका. इतकं वाटोळं आमचं घराघरात कुटुंबामध्ये ते सगळं चाललेलं आहे. अक्षरशः कुटुंब उद्ध्वस्त होत चाललेत. म्हणून तंत्रज्ञानाचा उपयोग सुद्धा आम्ही अतिशय कमी केला पाहिजे. म्हणून आम्ही ज्याला आनंदी म्हणत होतो ते तंत्रज्ञान आता आमच्या दुःखाचं कारण व्हायला लागलंय. आता AI आलंय, कृत्रिम बुद्धिमत्ता आले, आमचा आवाज दुसरा हुबेहूब काढतोय, आमच्या ऐवजी दुसरं कोणीतरी चित्र काढतंय. हे सगळं इतकं भयान चाललंय की शास्त्रज्ञ आता रोबोटच्या मध्ये बुद्धी भरायला लागले आणि माणूस मात्र रोबोट सारखा वागायला लागला. आपण आता सुधारण्याची गरज आहे. म्हणून तंत्रज्ञान सुद्धा अतिशय मोजकं आपण वापरलं पाहिजे, जेणेकरून आम्ही दुःखी होणार नाही. पण आमच्या दुःखाचे अनेक कारण. आता आमच्या पालकांना काय वाटतं? चांदक साहेबांची माझी दुपारी चर्चा झाली. काय वाटतं पालकांना? माझ्या मुलाला मार्क्स पडले पाहिजे. किती पडले पाहिजे? 90च्या पुढं. हो, त्याला 5वीला जर 60 असतील, 6वीला 65 असतील, 7वीला 63 असतील, तर त्याला 10वीला 60च्या दरम्यानच मार्क पडतील ना. 10वीला अचानक 90च्या पुढे तो कसा जाईल? 12वीला तो 90च्या पुढे कसा जाईल? पण आता रशियातला मार्क्सवाद संपला, आता भारतातल्या पालकांच्या डोक्यात मार्क्सवाद सुरू की माझ्या मुलाला इतके मार्क्स पडले पाहिजे. अहो, तुम्हाला गंमत सांगतो, मध्ये 12वीचा निकाल लागला, मला समजलं आमचा एक मित्र रडतोय का मुलाला खूप कमी मार्क्स पडले. म्हणून आम्ही सांत्वनाला त्याच्या घरी गेलो. आता ही नवीन जागा झाली सांत्वनाची. त्याच्या घरी गेलो, वडील रडताय, आई रडते. आता पोरग समोर बसलेलं, पोराला वाटलं आता आईबाप रडतायत, आपण थोडंसं रडलं पाहिजे, असं खाली मान घालून रडत होत. आता म्हटलं वातावरण गंभीर आहे, इथं चहा मिळणं सुद्धा अवघड आहे. मी त्या वडिलांच्या कानात एक वाक्य बोललो, त्यांनी पटकन डोळे पुसले, बायकोला सांगितलं पटकन चहा ठेव. चहा वगैरे झाला, आम्ही बाहेर आलो. काय बोललो मी त्या वडिलांच्या कानात? मी एवढंच म्हटलं की बाबा, कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो. तुमच्या आई बापाचे मिळून सुद्धा पोरं इतके मार्क होत नाही, कशाला अपेक्षा धरतो? पण आम्हाला आता प्रचंड मार्काची अपेक्षा. अहो, पोराला 50% पडले, 55% पडले, कुठं घालावं त्याला? त्यानं शिकूच नाही, त्यानं व्यवसाय करावा. पण आता डॉक्टर साहेब, आता जीवन गौरव तुम्हाला मिळाला, आनंदकर साहेब, आता 50-55% मार्कावाले MBBS ला जात आहेत. तुम्ही त्या काळात गेलात, आमचे अजून काही डॉक्टर साहेब, तुम्ही सगळे मेरिटवर गेलात. पण 55%चा मुलगा डॉक्टर करावा का? माझं मत आहे केला पाहिजे. खूप कमी मार्कवाले डॉक्टर केले पाहिजे, त्याशिवाय देशाची लोकसंख्या कमी होणार नाही. माझ्या ओळखीच्या मित्रांचे कमीत कमी 20 ते 25 मुलं 50-55% वाले सध्या MBBS ला आहेत. त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो, ते डिग्री घेण्याच्या आत काय तुम्हाला जगून घ्यायचं जगून घ्या, सांगता येत नाही पुढं काय. अजून 10 वर्षानंतरचं डॉक्टर साहेब चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं की इतक्या कमी मार्कावाले डॉक्टर जर बाहेर पडले तर आमच्या समाजाच्या स्वास्थ्याचं काय होईल, आरोग्याचं काय होईल? 10 वर्षानंतरचं चित्र. एक डॉक्टर ज्यावेळेस एका पेशंटला घेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये गेले, पेशंटनं पाहिलं कोपऱ्यामध्ये हार पडलेला आहे. पेशंट घाबरलं, ऑपरेशन थिएटरमध्ये हार. डॉक्टरांना म्हटलं, अरे ऑपरेशन थिएटरमध्ये हार कशा डॉक्टर साहेब? ते म्हटले, माझं पहिलंच ऑपरेशन आहे, ऑपरेशन सक्सेस झालं तर हा हार मला.
नाही झालं तर तुला वयाचा सगळ्या गमतीच होणार. अहो 2 मुलं रस्त्यानं चाललेले, एक जण मोठ्यानं अचानक ओरडतो, दुसरा म्हणतो काय झालं, म्हणजे सारख्या बहिणी समोरून येत आहे, केस सारखे, रंग सारखा, दिसायला सारख्या. हा सांगतो बाबा ती एकच मुलगी आहे, तुला 2 कशा दिसत आहे? नाही 2 आहेत म्हणे. नाही एकच आहे, या वयात असं होत असतं, चल पुढं. पुढे जातात हा पुन्हा ओरडतो, सारख्या म्हशी येत आहेत. आता इथं वयाचा संबंध कुठे आहे? रंग सारखा, शिंग सारखे, 2 म्हशी आहे. म्हणे अरे तुला काहीतरी प्रॉब्लेम झाला, माझ्याकडे बघ, याच्याकडे पाहिलं, अरे तू सुद्धा 2 म्हणे तुझा सेंटर सरकला, तुला प्रॉब्लेम झाला, आपण डॉक्टरांकडे जाऊ. 10 वर्षानंतरची गंमत. मग हे जातात, हे 55% वाले डॉक्टर नेत्रतज्ञ बसलेले असतात. मग हे दोघे समोर बसतात. डॉक्टर म्हणतात काय प्रॉब्लेम आहे? हा म्हणतो डॉक्टर तुम्ही सुद्धा 2 म्हणे अडचण काय? दोघेच समोर बसले. मग याचा मित्र म्हणतो डॉक्टर साहेब याला मगापासून काय झालं समजत नाही, याला प्रत्येक प्रतिमा 2 दिसते. दोघेच बसलेले समोर. डॉक्टर म्हणतात किरकोळ प्रॉब्लेम आहे, पण याच्यासाठी तुम्ही चौघ कशाला आले? तुम्हाला सांगतो हे असं काहीतरी भयंकर बोला. म्हणून या जुन्या जाणत्यांवर आमचा विश्वास आहे, म्हणून कोरोना इतका झाला तरी आम्ही जिवंत आहोत, कारण त्यांनी समाजाचं स्वास्थ्य टिकवलेलं आहे. म्हणून पालकांनी या मुलांना घालू नये. अहो जुना काळ किती सुंदर होता. डॉक्टर साहेब माझ्या गावात एक दवाखाना होता, एकच, इतकं मोठं गाव, एकच डॉक्टर होते. वर दवाखाना होता माडीवर, खाली ते राहायचे. त्या जिन्यावरची पाटी मला अजून आठवते. डॉक्टर बेंदूरकर, दवाखाना, वर जाण्याचा रस्ता. त्याच्यामुळे वर गेलेला पेशंट खाली येईलच याचा भरोसा नव्हता. तरी त्या एका डॉक्टरांनी आमचं सगळं गाव वाचवलं. हो सरकारी दवाखान्यात आम्ही जायचो, किती सुंदर होता दवाखाना. असे 5-6 जण पेशंट असे रांगेत उभे. सरकारी डॉक्टर प्रत्येकाला जवळ बोलायचे, चला. एक मोठी भरणी होती, पांढऱ्या गोळ्यांची भरली, पेपरचे कप्पे कापलेले होते. तुला काय झालं? मलेरिया. तुला काय झालं? अमुक. एक मूठ भरून त्या पांढऱ्या गोळ्या द्यायचे, खा. किती खायच्या? किती खा, भरणी भरली, काही अडचण नाही. आणि गोळीच्या आकाराचा आणि घशाच्या आकाराचा काही संबंध नव्हता. म्हणजे माणूस आजारातून वाचेल पण गोळी गुंतून मरतो की काय, एवढ्या गोळ्या. तरी सगळे जिवंत राहिले, कारण सेंद्रिय खाणं होतं. आमचा जो सत्कार आता सेंद्रिय शेतकऱ्यांचा केला, हे पूर्वी सेंद्रिय खाणं होतं म्हणून आमचे लोक जगले. आता सगळ्यांच्या पांढऱ्या पेशी कशा मारायला लागल्या? पूर्वी काय पांढऱ्या पेशी नव्हत्या तुमच्या शरीरात, आता पांढऱ्या पेशी निर्माण करणारे औषध आहे. पण जुने लोक आमचे पहा, पांढऱ्या पेशी जरी गेल्या, डॉक्टर साहेबांना माहित असेल, पपईच्या पानाचा रस जरी 3दा पेले तरी पांढऱ्या पेशी वाढत होत्या. हे आमचं जुनं शास्त्र होतं. पण आता ते सगळं गेलं आणि आमच्या या परंपरा सगळ्या खंडित होत गेल्या. म्हणून तुम्हाला विनंती आहे की खूप कमी मार्क पडले तर मुलांना नका त्या जबाबदार क्षेत्रात घालू. इंजिनियर करतात काही जण, 50% वाले इंजिनियर करा. माझं तर मत आहे, यांनी जर पूल बांधला ना आणि मंत्र्यांनी जर उद्घाटन केलं तर त्या फरशीवर मंत्र्याच्या खाली याचं नाव आणि याचे 12वीचे मार्क्स कुठं लिहिले पाहिजे, याला इतके मार्क्स 55 काय असतील ते. म्हणजे मोटरवाले ठरवतील पुलावून जायचं की खालून जायचं. अशा मार्कवाला आहे म्हणजे खालून गेलेलं बरं, नाही तर सरळ वर जाण्याची शक्यता आहे. अशा सगळ्या गमत्या. पण आमचं शिक्षण आम्हाला काय देतं? आम्हाला ते चांगलं घडवतं का? आमच्या आता 2 शिक्षकांचा सन्मान झाला. मला वाटतं जिल्हा परिषदेचे शिक्षक आहे, त्यांनी पट वाढवला. अहो गरिबांच्या मुलांना शिकवायला तेवढ्या शाळा सध्या शिल्लक आहेत जिल्हा परिषदेच्या. त्यांचा सन्मान रोटरीने केला. रोटरीचे आभार मानले पाहिजे की तुमचं लक्ष तिकडे गेलं, तुमचं लक्ष तिकडे. काय शिकवलं जातं मराठी शाळेत, काय परिस्थिती आहे ते सांगतील. गुरुजींना शिकवायलाच वेळ नाही, तुम्ही बाकी सगळे कामं करा, शिकवायला वेळ नाही. मग एक साहेब एका वर्गामध्ये गेले, त्यांनी एका गुरुजींना सांगितलं, एक हुशार मुलगा उभा करा केला. साहेबांनी त्याला विचारलं साथी किती? तो म्हटलं 35. साहेब म्हटले हुशार. गुरुजी म्हटले हाच आहे. म्हणे कसं काय? म्हणे बाकी सारे 35च्या आतच म्हणतात, हा निदान 49 पर्यंत आलाय. आणि जसं तुम्ही आम्हाला शिकवायला वेळ द्याल आम्ही याला 49 पर्यंत आणणार. गंमत आहे. त्यांना विचारत तेच सांगते. मूल्यमापनाची पद्धत काय? आता परीक्षा नाही, काहीतरी ती नोंद वही आहे आणि वर्षभर त्या मुलाचं निरीक्षण करायचं आणि नोंदी करायच्या. हा मुलगा चांगला क्रिकेट खेळतो, ही मुलगी चांगलं चित्र काढते. आणि मला वाटतं प्रशासनानं त्यांना सांगितलेलं आहे, वाईट नोंद करायची नाही मुलाची, नकारात्मक नोंद करायची नाही, मुलाच्या बालमनावर परिणाम होतो. वाईट नोंदच करायची नाही. एकदा काय झालं, एका वर्गामध्ये एका मुलानं दुसऱ्याची कंपास पेटी चोरली. मग गुरुजींना वाटलं याची नोंद काय करायची, हा चोर होणार आहे असं तर लिहिता येणार नाही. मग त्यांनी हेडमास्टरांना विचारलं, ते असंच झालं बा, काय करायचं? तर ते म्हटले तुमचा वर्ग आहे, तुम्ही पाहून घ्या, काही अनुदान वगैरे आलं तर मी आहे. ज्याचे त्याची कामं ठरलेली असतात. मग गुरुजींनी शांतपणे विचार केला की याची सकारात्मक नोंद कशी करावी. मग त्यांनी त्या मुलाची नोंद केली.
या मुलाला मित्राच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे. सकारात्मक हीच नोंद जर 8वीच्या मॅडमनं पाहिली आणि त्यांना जर असं वाटलं या मुलाच्या या छंदाला प्रोत्साहन दिलं पाहिजे तर काय होईल? त्यांची पर सुद्धा जागेवर राहणार नाही. मग हे प्राथमिक शाळेतलं पोरगं माध्यमिक मध्ये जात. आता माध्यमिकचे पुस्तक बा, अभ्यासक्रम आमचा सगळा जुना झाला. जग इतकं वेगानं पुढे धावतंय आणि अभ्यासक्रम मात्र तोच आहे. इतिहास नागरिक शास्त्राच्या सरांनी जर एखाद्या मुलाला उभं करून विचारलं बाळ राष्ट्रपती राजवट कधी लागते आणि तो जर असं म्हटला रात्री लागते आणि पहाटे उठते, काय करायचं? चूक द्यायचं की बरोबर द्यायचं? सर जर म्हटले चूक तर तो म्हणेल टीव्ही पाहता की नाही, रात्रीच पळाले पहाटे आले शपथविधी झाला राष्ट्रपती राजवट. आमच्याकडे 4 तासासाठी सुद्धा आता राष्ट्रपती राजवट लागते. ही बाहेरची लोकशाही आहे पण आम्हाला ती मान्य नाही. आमच्या मॅडम शिकवतात 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदानाचा हक्क आहे. मग आता निवडणुका झाल्या, पोरग घरी गेलं, खेळत असेल, सुट्टी होती, त्याचं बापाकडे लक्ष होतं हे मतदानाला जातील. आपण तर लहान आहोत, वडील जातील. 5 वाजले तरी बाप मतदानाला जाईना. मग मुलाच्या मनात शंका येते 18 पूर्ण व्हायला यांना काही मिनिटं बाकी असतात. मग आपल्याकडे 5 नंतर तर खरं मतदान सुरू होतं. 19 लाख मतदान 6 नंतर झालं या महाराष्ट्रामध्ये. या निवडणुकीमध्ये 19 लाख. कशासाठी? ज्याच्या घरी गाड्या आहे तो फुकटच्या गाडीची वाट पाहतो, जो संपन्न आहे तो 1000 रुपयाची वाट पाहतो. ही आमची लोकशाही. काय मुलांनी वर्गामध्ये हे शिकावं हा फार मोठा प्रश्न आहे. आणि ते नुसतं पुस्तकातलं शिकावं का व्यवहार शिकावा? या शिक्षणाचा व्यवहारात काही उपयोग होतो का? मला आठवतं आमचे गुरुजी कायम सांगायचे, गणित घालायचे. एका हौदात 20 बादल्या पाणी होतं, 5 बादल्या काढायला, खाली किती राहिलं? मुलं लिहायची 15. दुसऱ्या दिवशी गुरुजी म्हणायचे 30 बादल्या पाणी होतं, 10 बादल्या काढायला, खाली किती राहिलं? मुलं लिहायची 20. एके दिवशी एक मुलगा उभा राहून म्हटला, गुरुजी हौद जर रोजच गळत असेल तुम्ही त्याला सिमेंट लावून का घेत नाही? आता त्याचं काही चुकलं? गुरुजी जर हौदाचं उदाहरणच बदलत नव्हते तो तरी काय करा? त्याच गुरुजीने एकदा उदाहरण सांगितलं. रस्त्यानं 50 मेंढ्या चालल्या होत्या, त्यातल्या 5 विहिरीत पडल्या, खाली किती राहिल्या? मुलांनी लिहिलं 45 राहिल्या. पण एक मुलगा उठला आणि तो म्हटला, गुरुजी एकही मेंढीवर राहणार नाही, कारण मी मेंढपाळाचा मुलगा आहे आणि मला माहित आहे 5 मेंढ्या विहिरीत गेल्यावर 45 सुद्धा विहिरीत जातील, 0 वर राहतील. आता गुरुजींना कळे ना काय करावं. त्यांनी हेडमास्टरांना सांगितलं असंच झालं. ते म्हटले तुम्हाला मेंढ्या घ्यायला कोणी सांगितलं? शेळ्या घ्या, गाया घ्या. आपल्याकडे असंच दुसऱ्या बाजूने बायपास काढायचा पण त्याचं सोल्युशन शोधायचं. मग आमचं हे पोरगं उच्च शिक्षणामध्ये जातं, ज्या उच्च शिक्षणामध्ये आज उच्च कोटीची लबाडी सुरू आहे. मग मुलं सांगतात आम्ही फक्त ऍडमिशन घेऊ, कोचिंग क्लासेसला जाऊ, कॉलेजला येणार नाही. आता प्राध्यापक म्हणतात ठीक आहे, कारण तेवढं पट झालं तरच माझं पद राहील. म्हणजे पूर्वी प्राध्यापकांच्या हाती मुलाचं भवितव्य होतं, आता मुलाच्या हाती सरांचं भवितव्य. असं उलट जग आता सुरू झालंय. आणि मग हे सुरू होतं. एक दिवस सर म्हणतात चला रे पिरियडला, मुलं म्हणतात आज आम्हाला कंटाळा आलाय सर. दुसऱ्या दिवशी मुलं म्हणतात सर चला पिरियड घेऊ, सर म्हणतात आज मला कंटाळा आलेला. तिसऱ्या दिवशी दोघांनाही कंटाळा आलेला. चौथ्या दिवशी दोघे आनंदात असतात कारण तो रविवार असतो. अशी सगळी परिस्थिती आहे. म्हणजे आता मुलांचा शिक्षकांवर विश्वास नाही, शिक्षकांचा मुलांवर विश्वास नाही आणि समाजाचा दोघांवरही विश्वास नाही. अशी परिस्थिती आमच्या शिक्षणात सुरू झाली. म्हणून तुम्ही मध्यंतरी ती एक गंमत ऐकली असेल, फार छान विनोद होता. इंजिनिअरिंगच्या मुलांनी एक चार्टर्ड विमान तयार केलं आणि त्यात सगळे प्राध्यापक बसले. मग एक त्यांचा GS वर गेला आणि हात जोडून सगळ्या प्राध्यापकांना म्हटला की तुम्ही आम्हाला जे ज्ञान शिकवलं दिलं त्याचं उपयोजन करून आम्ही हे चार्टर्ड विमान तयार केले, याची इंजिन वगैरे सगळी टेक्नॉलॉजी आम्ही तयार केली. काय झालं असेल? सगळे प्राध्यापक म्हटले चला खाली, हे आपल्या ड्युट्यांनी तयार केले, चला. सगळे खाली उतरले, प्राचार्य तसेच बसून. एक प्राध्यापक प्राचार्यांना म्हटले सर ऐकलं नाही का, आपल्या विद्यार्थ्यांनी तयार केले, खाली व्हा. प्राचार्य म्हटले नाही, तुम्ही काही म्हणा, माझ्या विद्यार्थ्यांवर पूर्ण विश्वास आहे, मला खात्री आहे हे विमान उडणारच नाही. किती खात्री आहे? हे असं जर सगळं चाललेलं असेल तर मला वाटतं आपल्या मुलाला आपण जिजाऊ होऊन शिकवणं, जसं शिवाजीला जिजाऊनं शिकवणं, ते शिकवणं आपलं काम आहे. आता शहाजीराजे काय मोहिमेवर असतात त्यांचं काय सांगायचं, कुठल्या मोहिमेवर असतात त्यांनाच माहित असतं काय. म्हणून ही आईवर आता जबाबदारी. म्हणून आनंदाच्या वाटा शोधताना आपला मुलगा हा किती बुद्धिमत्तेचा आहे, किती क्षमतेचा आहे, त्या पद्धतीनं त्या बाजूला त्याला जर घातलं तर आपला अपेक्षाभंग होणार. पण आपल्याला आजूबाजूला आनंद पाहायची सवय नाही, आपण आनंद पाहतच नाही. आम्ही कायम त्या
बैलगाडीच्या चाकाला जर वंगण दिलं नाही, ते चाक जसं कुरकुर करतं तसं आम्हाला कुरकुर करत जगण्याची सवय आहे आमच्या लोकांना. अहो कसं आनंदाने जगा. आता तुम्ही पहाटे फिरायला बाहेर पडता का? पडतो. व्यायाम म्हणून पडतो काय? आमचा चेहरा कसा पाहिजे? प्रसन्न पाहिजे ना. पहाटची वेळ आहे, थंड वारा सुटलाय, फुलं उमलले. पण तुम्ही काहींचे चेहरे पहा, तुम्हाला सांगतो. आता पुरुषांचं पोट वाढलं ही त्याची चिंता आहे, जगाची आहे का? नाही. पण त्याचा चेहरा पहा. भारत चीन युद्ध सुरू होणार आहे, पहिला बॉम्ब याच्याच चेहऱ्यावर पडला. असा चेहरा असतो, आंबट असतो. नाही, असं आपण प्रसन्न राहायला पाहिजे, गमतीनं चालायचं. आता काही जण कुत्रे घेऊन फिरतात, आपल्याला कुत्रा नाही, वाईट वाटून घ्यायचं काय? त्याला आहे, त्याच्याकडे पहा. कधी कधी कुत्रा दांगडा असतो, हा असा असतो, कुत्रा त्याला घेऊन फिरतो. आपण मनातल्या मनात हसायचं, हा कुत्र्याला घेऊन फिरतोय की कुत्रा याला घेऊन फिरतोय, मजा. रस्त्यावर खूप गमती असतात. तुम्हाला सांगतो, रस्त्यानं जर एखादं जोडपं चाललेलं असेल तर त्यांचं लग्न होऊन किती दिवस झाले हे ओळखता येतं मनातले मनात. ते जर खूप एकमेकांना टाळ्या देत आहेत, खांद्यावर बुक्क्या मारतायत, हसतायत, तर यांचं लग्न होऊन 1-2 वर्ष झाले. थोडे तुटक दिसले 5-6 वर्ष झाले. अर्धा किलोमीटर दिसले 20-25 वर्ष. आणि पुन्हा एकत्र दिसले तर ओळखायचं. 40च्या पुढे गेले, या दोघांनाही समजलं आपल्याला आता एकमेकाशिवाय कोणी नाही, म्हणून पुन्हा किती सगळं मजेशीर आहे. पण हे मनातले मनात करा, उघड नका. कधी कधी आपलंच जोडपं असतं, आपलंच असं व्हायचं, आपलंच निरीक्षण करायचं. तुम्हाला गंमत सांगतो, मी एकदा पहाटे फिरायला बाहेर पडलो. असं थोडासा धुरकट अंधार होता, चेहरे नीट दिसत नव्हते. आणि मी चालता चालता कोणीतरी स्त्री माझ्या जवळून गेली आणि मला म्हटलं गुड मॉर्निंग. आता मी म्हटलं गुड मॉर्निंग, कोण म्हणणार नाही? तुमच्यातला एक कोणी म्हणणार नाही? म्हणाल प्रतिक्षिप्त क्रिया, गुड मॉर्निंग म्हटलं. घरी आलो. आता असा चेहरा लपत नाही, थोडा चेहऱ्यावर आनंद होता. बायको पटकन ओळखते बरं का. ती म्हटली आज जरा चेहरा आनंदी दिसतोय. म्हटलं तसं काय नाही, नाही काहीतरी झालंय म्हणायचं. नाही म्हटलं तसं काय नाही, सांगा तुम्ही असं काय घालातल्या घाला. म्हटलं काय नाही, मी असं चाललेलो होतो, कुणीतरी स्त्री माझ्या जवळून गेली आणि मला गुड मॉर्निंग म्हटली. ती म्हटली मीच होते. मला सांगतो लगेच चेहरा पडला. आता ती म्हटली हा कुठला आनंदाचा प्रकार आहे? बायको म्हटते तर दुःख, दुसरी स्त्री म्हटते तर आनंद. अहो आपल्याला जवळचं सुख दिसत नाही. आमच्या भारतातले लोक दूरदृष्टीचे आहेत, ते या अर्थाने आहेत, या अर्थाने. अहो आमच्या जवळ आमची पत्नी आहे, ती आमची वेळेला आई होते, आजी होते, मुलगी होते, सून होते, सगळे रूप तिच्यामध्ये आहे. तिच्याकडे आम्ही सुखानं पाहत नाही, आनंदानं पाहत नाही. आमच्या घरात आजी आहे म्हणजे आमच्या घरात विठ्ठलाचं हे विठ्ठल रुक्मिणी आहे. आजोबा आजी आहे म्हणजे विठ्ठल रुक्मिणी आहे. आम्ही त्यांच्याकडे कधी पाहत नाही. आम्ही कुठेतरी पंढरपूरला सुख शोधतो. आमची सुख शोधण्याची पद्धत फार चुकीची आहे. मग काही जण पहाटेच उठतात, लगेच टीव्ही समोर बसतात बरं का, व्यायाम करायचा असतो त्या. मग पहाटे कोण येतात? आस्था चॅनल वगैरे, रामदेव बाबा येतात. आता रामदेव बाबा लवकर उठतात कारण ते लवकर झोपतात आपल्यापेक्षा. त्यांना काही दुसरं काम नाही, ते लवकर झोपतात. मग ते पहाटेच येतात, असे बसतात ते मांडी घालून. हे लगेच त्यांच्या समोर मांडी घालून बसतात. मग बाबा काय करतात? जर 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 पोट फिरवतात. आता आपलं फिरतं काय? नाही, पण तरी आपलं पोटाकडे पाहिजे. आता आपल्याला पोटासाठी गरगर फिरावं लागतं, कुठं बाबांच्या नातेला. मग बाबा काय करतात? एक पाय घेतात, पटकन गाळ्यात घालतात. आता आपणही गाळ्यात घालतो. बाबा पटकन काढतात, आपला निघतो का? खरं सांगा, निघतो काय? नाही. मग काय करायचं? बायकोला बोलायचं एवढा पाय का? ती सांगते काढ नाही, दुसरा घालतो. नाहीतरी दिवसभर याचे पाय त्याच्या गाड्यात गुंतवतच फिरता. मग तुम्हीच असे बसलेले काय वाईट आहे? तो गमती आहे. योगासनं केले पाहिजे, चांगले आहे. पण योगासनं करून बाकीचा आनंद कोणी मिळवायचा? एक मनुष्य दुसऱ्याला वाटला तुम्ही योगासनं करता का? करतो म्हणे. योगासनं करून काय होतं? ते म्हटले आयुष्य वाढतं. मग वाढलेल्या आयुष्यात काय करायचं? ते म्हटले योगासनं करायचं. कशाला करतो? मी कडक पथ्य पाळतो का? मला खूप जगायचं. कशाला जगायचं? पथ्य पाळायचे. कशाला पाळतो पथ्य? हे बाकीचा आनंद कुणी भोगायचा, तो आनंद आपल्याला दिसला पाहिजे. पण आपल्याला असं वाटतं आपल्या वाट्याला आलेलं हे दुःख सगळ्यात मोठं आहे. समजा आपली सर्जरी झाली, 2 स्टेन आपल्या हृदयामध्ये टाकल्या, आपण घरामध्ये पडतो. आपली काय इच्छा असते? सगळ्यांनी भेटायला आलं पाहिजे. कोणी आलं नाही तर बायकोला सांगतो ते त्याला कळवलं नाही का, याला कळवलं नाही का. आता लोक बिचारी येतात, ते सफरचंद घेऊन येतात. सफरचंदच का आणतात? कारण ते कुठेही दिसतात आणि स्वस्त असतात, आणतात सफरचंद. आता जो आजारी आहे त्याच्या घरातले बाकीचे सगळे सदृढ होतात महिनाभर. तुम्हाला
म्हणून घरात असा एखादा माणूस पाहिजे वर्षभरात, फक्त तो आपण नसावा एवढंच. मग भेटायला आले की याची लगेच किरकिर सुरू.